अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात. निलंग्यात सर्वपक्षीय शोकसभेत अश्रूंची श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचे निधन झाल्याची बातमी समजताच निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. शोकसभेच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून 2 मिनिटे स्तब्ध राहून मौन पाळण्यात आले. शोकसभेत बोलताना मान्यवरांनी अजितदादांच्या कणखर नेतृत्वाचा, प्रशासनावरील मजबूत पकडीचा आणि सामान्य जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव केला. अजितदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक व बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची दृष्टी आणि निर्णय क्षमता अतुलनीय होती, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या कार्यशैलीच्या आठवणींनी अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. या शोकसभेला माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर, पंडितराव धुमाळ, विजयकुमार पाटील, डॉक्टर अरविंद भातंब्रे, हमीदभाई शेख, दिलीप पाटील, इस्माईल नद्दाफ, चक्रधर शेळके, लाला पटेल, प्रमोद कदम, महेश चव्हाण, संजय सोनकांबळे, शाहिद पटेल, राजू सोळंके, किरण पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धर्मानंद काळे, उद्धव मेकाले, रियाज शेख, हसन चाऊस, यशवंत पवार, कुशाबा कांबळे, जहागीर फकीर, राजू माने, अंगद जाधव, शिवाजी एकोंडे, ईश्वर पाटील, पद्माकर धैर्य, निजाम शेख, अलीबाबा चौधरी, उल्हास सूर्यवंशी, विशाल दापके यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. संपूर्ण निलंगा परिसरात दिवसभर शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने, म्हणजे आम्ही सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी ज्यांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, तरी सकाळी 6 वाजता एखादा व्यक्ती मंत्रालयामध्ये उपस्थित राहतो, 6 वाजता मंत्रालयामध्ये उपस्थित राहणं, 7 वाजता लोकांना भेटी चालू करणं, एखाद्या कामावर जाऊन पाहणं, सकाळच्या ज्या काही व्हिजिट असतात त्यांच्या कामावरच्या, त्या सकाळच्या 7 वाजताच्या 6:30-7 वाजताच्या व्हिजिट राहायच्या. म्हणजे असं कामाने पूर्ण झपाटलेलं एक व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राची फार मोठी एक पोकळी त्याच्यातून आपल्याला दिसून येते. बरेच जण वेगवेगळे, म्हणजे प्रत्येकाने जसं दादांना पाहिलेलं आहे, वेगवेगळे त्यांचे स्वभाव आपण पाहिले असतील, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं विकास, विजन हे घेऊन चालणारं एक नेतृत्व आणि स्पष्टता, मला असं वाटतं की ही त्यांच्या स्वभावामध्ये आपण सर्वांनी श्रद्धांजली देत असताना इथं बसलेले सर्वच राजकीय मंडळी, आपण सर्वजण, तो एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला व्यक्तिगत आम्ही बसल्यानंतर देखील काही गोष्टी सांगितल्या त्यांनी की बाबा आपण द्वेषापोटीचं राजकारण करू नये, एकमेकांना सोबत घेऊन चालण्याचं राजकारण त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि शेवटी विकास हा आपला केंद्रबिंदू ठेवून आपण चालायला पाहिजे, ही भूमिका त्यांची. मला असं वाटतं की आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली देत असताना काय श्रद्धांजली राजकीय कार्यकर्त्यांनी द्यावं, तर त्यांनी जे त्यांच्या स्वभावामध्ये शिस्त जे पाळली होती, ती शिस्त जर आपण कामाच्या माध्यमातून आपण सर्वांनी जर पाळली तर एक निश्चितपणे श्रद्धांजली राहू शकेल. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राला, देशाला एक मोठा धक्का बसलेला आहे, एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि कुणीही असेल प्रत्येकाला हळहळ त्या ठिकाणी त्यांच्या जाण्याने झालेली आहे. परत एकदा आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. ओम शांती. 9:15 वाजता जी दुःखद घटना घडली, आजही आपल्याला वाटत नाही की दादा आपल्यातून निघून गेले. काल 9:15 वाजेपर्यंतपासून आजपर्यंत आम्ही फक्त TV च्या समोरच होतो. काय चाललंय, कोण इलेलं आहे, कोण चाललंय, काय सगळं हे बघत घेतलो. आता तिथला कार्यक्रम संपल्यानंतर मग या कार्यक्रमाला आलो. दादाचे एकनी अनेक उदाहरण सांगता येतील. दादाला MD शेख साहेबाच्या माध्यमातून जवळून बघण्याचा मला योग आला आहे.
शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे माणसं आजच्या घडीला टिकत नाहीत, परंतु त्यांनी त्या सत्तेत असताना सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरचे विचार सोबत ठेवून काम केले. दादापासून भरपूर काही अपेक्षा होती महाराष्ट्राला. आपण सर्वच अतिशय दुःखामध्ये आहोत. विश्वास न बसणारी घटना काल घडलेली आहे. अतिशय चांगलं नेतृत्व, ज्यांचं कर्तृत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. कामाला महत्त्व देणारं व्यक्तिमत्व आपण पाहिलं असेल. राजकारणी म्हणलं की थोडंसं विरोधकावर टीका टिप्पणी करणारे राजकारणी आपण जास्त पाहिले, पण अजितदादाच्या बाबतीत आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी इतरावर टीका न करता कामानं कसं उत्तर देता येईल, जास्तीत जास्त पद्धतीनं कसं काम करता येईल यावर त्यांचा भर होता. राहणारा माणूस, निर्णय प्रक्रियेमध्ये राहणारा माणूस. अनेक राजकारणाने त्यांचा धडा घेणं, त्यांच्यासारखं वागणं खूप कठीण आहे. कुणाच्यानंही शक्य नाही असं मला सातत्याने वाटतं. कारण जनता दरबार बसलेला असायचा, शेकडो लोक, हजार लोक कमीत कमी समोर असायचे. त्या माणसानं कधीच फाईल समोर आल्यानंतर वरच्या माणसाच्या तोंडाकडे बघितलेलं नाही. ही त्या माणसाचा सगळ्यात मोठा गुण आहे की हा कुठला आहे, कोण आहे, कुण्या जातीचा आहे, कुण्या पंथाचा आहे, कुण्या पक्षाचा आहे, कधीच विचारलं नाही. अनेक राजकारणी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा त्याची कुळमुळ हुडकत असतात, ह्याचं काम केल्यानंतर काय होईल. पण दादानी आयुष्यात कधीही ही गोष्ट नाही केली. दादा विमानात जाताना, दादा गाडीत बसताना, कागदाची फाईल हातात घेतलेला, रस्त्यावर उभा टाकून साईन करून पाठवणारा, एखादं काम जर कायद्याच्या पलीकडे असेल आणि ती लोकहिताचं असेल तरी प्रशासनाला ठणकावून सांगणारा, कायद्यात बसत नाही दादा म्हणलं तरी म्हणणार की कायदा करू आपण, पण ही लोकहिताचं काम आहे, तू